2 चालले ते पुढं. आणि हे बघा इथं मॅचेस आहेत आमच्या. हे मॅचेस आहे आम्ही इथं खेळणार आहे, त्याच्या आतमधून ग्राउंड आहे. आणि इथं आमच्या स्वागताला खूपच मंडळी आहे इथं. तर बघूया मॅचेस चालू इथं. थांब इथं कॉमेंट दिलं आहे आर्यन देशमुख सोबत ज्ञानेश के. परफेक्ट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. हे यांना पोहे वाटायला ठेवलेलं आहे. तो काय म्हणणं आहे का मॅचेस चालू आहे आपल्या. मोफत नाश्ता भेटला कॉलेज. मोफत असलं का इथं सगळे येतात, जे खेळायला नाही जे खेळायला आहे सगळे इथं येतात खायला. आणि तो पाडवा पाणी वाहतोय तिकडून. ड्रिंक वॉटर, सेव्ह वॉटर ड्रिंक. हे धर आता तुझ्या दोघे एक आहे की शुभम. तर मित्रांनो, आपण आत्ताच मॅच कॉलेजला आलोय. तर बघू शकता हा मित्र राम भोगटे एकदम. हे बघा चेहरा बघा किती सोजो आहे, पण काम मात्र एकदम रावणासारखं आहे त्याचं. थँक्यू. आणि स्माइल तर इतकी हौशी स्माइल आहे त्याची. एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. हे पाहू शकता तुम्ही. तर मॅच चालू आहे बघा तुम्ही. रोशन फापाळे उर्फ हा उर्फ रेमान डकेत. हा काल याने एक रील शूट केली होती गाईज. तर आणि हा याचं नाव काय रे, अन्सार शेख. आणि ह्यो मार्को आणि ह्यो गाईज. याचा लिंबू थोडा बिलत. हा आता 5 रुपये ऍड करून. ह्यो काजू खाणारा 10 रुपये ऍडेड. बाटलीचे 3 मायनस. होत सर. ह्या बघा गाईज, आम्हाला माईक मध्ये बोलता येत नाही, पण कॅमेरामध्ये आम्ही किती पण बोलू शकतो. दिशेने मारण्याचा प्रयत्न. आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. गाईज, तर आम्ही खूपच खुश आहोत, कारण की आमची टीम डायरेक्ट क्वार्टर फायनलला गेलेली आहे. तर ती आम्हाला डायरेक्ट बाय भेटलेली आहे आणि आम्ही गेलोय क्वार्टर फायनलला, जी की आमची मॅच उद्या आहे. आणि हा आमचा कॅप्टन टीम बी SPCOB. आणि हा आमचा कोच. आणि जरा थोडं खूपच. आणि व्हाईस कॅप्टन कॅप्टन याचं नाव पण शिवाजी. माझं नाव पण शिवाजी. तर आम्ही आता आलतो सुनील ऑटो गॅरेज ओतूर इथं. जे की आमच्या कॉलेजचे आमचे दादा आहे चांगले बाजूला. त्यांनी आम्हाला 3 वर्ष फुकट सर्व्हिस दिली सगळी गाड्यांची. गाडीचं कुठलंही काम असू द्या, एका मिनिटात काम होते. पैसे बी घेत नाही. आमची शरदचंद्र पवार कॉलेज फार्मसी टोल ना काय द्यायचं शेजारी लवकर आवश्यक गाड्या घेऊन भेटतात. ते मोडीफाय करून भेट. 100 सीसीच्या गाड्यामध्ये बी फटाके निघतात. दुसरा सायलेन्सर बी लावून भेटतो. तुम्ही 100% विजिट करा. काका अजून काय म्हणू शकता तुम्ही, बोला. हा राम राम. तर मित्रांनो, आपण आलो आहे अनिकेतच्या घरी. आणि इथं अनिकेतचं घराचं काम चालू आहे बघा. खड्डे सगळे पाया घेतं अनिकेतचं घर. हे तूच बोल. अति लास्ट बोलायला लास्ट आहे. नको तवा तर नुसतं भोकाट पसरलेलं असते बघा. इथं खड्ड्याचं काम एकदम. मी काय म्हणतो, तू मारी उडी. हा मार ना. झोपत न उठून आलाय आणि एकदम आता काय सुधरा नाही, काय बोलू काय नाही. शक्ल तो देखो इसकी, शक्ल पे 12 बजे.
हा हा थांब. तर मित्रांनो आता आपण दर्शनच्या घरी आलेलो आहे. दर्शनच्या घरी आज पावभाजीचं डिनर आहे. आज डिनर दर्शनने आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे आणि माझ्यासोबत हे पोरं पण येतं. हा आद्या आहे. आद्या काय मग आद्या बोल काय मग आज काय असेल खायला दर्शनच्या घरी आलाय तू. आज काय असेल पावभाजी आणि की तू गेस कर. तू आज गेलता कुठं? मी आज गेलो होतो कुठं गेलता तू? माझ्या बहिणीची बॅग शोधायला गेली होती आणि बॅग ठेवी सोडून आली. मग आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला तिची बॅग आणायला. मग ती एका माणसाकडे होती. मित्रांनो तसंच झालं ते. त्यांनी मग ऍप्लिकेशन देऊन येऊन मग झालं त्याचं. आणि तुला काय वाटतं आजचा मेनू काय असेल? आता ना काय असेल काय वाटतं? मगाशी पोलीस दोन कोंबड्या आमच्या पाहिलं होतं. मटन हट्ट बोलायचं नाही. पाहू आपण जेवताना काय असेल. माझं म्हणणं तुला काय वाटतं काय असेल? जेवणाचं राहू द्या साईडला. मग अनिकेत कुठं झोपतोय ते विचारा. अनिकेतच्या मित्रांनो अनिकेतच्या घराचं काम चालू आहे. मग अनिकेतला सध्या राहायला घर नाहीये. घर तुम्हाला कळतंय का? इकडं कर तोंडाकडे बघून तुला कळत नाही का तो वाटत राहतो म्हणून. जाऊ द्या मित्रांनो इथे चालूच आहे यांची मजा मस्ती. आपण थोडस आज जाऊन बघू आजचा मेनू काय आहे. मेनूला तुम्हाला मजा येईल नक्कीच. आपले आचार्य बघा तुम्ही आजचे सुपरस्टार रिच स्टार. आज सुजल आणि तो दर्शन पाव घ्याय. तर मित्रांनो आपण आलो आहे दर्शनच्या घरी आणि दर्शन पाणी भरतोय बघा त्याच्याच घरी तो पाणी भरतोय. आणि बंट्या पाव भाजून बंट्या सर्व्हिसवाला ताडपत्रीच्या आणि सुंदर असा घमंड वास. सुंदर वास येतो. काय म्हणते हा सुंदर असा सुंदर वास येतो. आता आपण मस्त पावभाजी खाऊ आणि आमचा गाव होता गुंडा गावा. आम्ही गुंडा गावचा राहणार. चला अभि आमचं शूट झालेलं आता 100%. हा आमचा कॅमेरामॅन हा शूट करतो. आम्हाला काय खायला प्यायला देत नाही. उपस्थित शूट करायला लावले. गाईज मलाच काय मिळत नाही याला. आता आम्ही आता जाणार इथून चोरी करायला. दुकानं फोडायचं आम्हाला. सांगू नका मोठा विषय पोलिसांचा राऊंड होता. आम्ही झालो दुकान आधीचं हॉटेल पुढे ना मोहऱ्याला. गल्ला कमी असं पण रातच्या पुरतं काम होऊन जाईल. शिळ पाक काय ते भेटत ना खायला. काय काम पगार देत नाही. काही काय राहत ताडपत्रीचा बिझनेस त्यात चालला तर पोटा पण आपलं काय. चला तुला सोडून थांब.